70 तज्ज्ञ, 60 संस्थांचा सहभाग, विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांची भेट, 240 तासांची लॅबमधील गुंतवणूक, 20,000 जणांची अहोरात्र मेहनत या माध्यमातून पाणी प्रश्नावर पुढे आल्या 32 लक्षणीय उपाययोजना. कृषी, घरगुती आणि औद्योगिक पाणीपुरवठा तसंच जलस्रोत आणि संधारण या क्षेत्रातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर लॅबची स्थापना करण्यात आली होती. सकाळ माध्यम समूहाच्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या वतीनं उभारण्यात आलेल्या या लॅबचा समारोप मुंबईत झाला. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर सुधीर कुमार गोयल, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, एकनाथ पाटील, वित्त विभागाचे सचिव राधिका रस्तोगी, जलसंधारण विभागाचे उपसचिव सुनील चव्हाण, मदत आणि पुनर्विभागाचे उपसचिव प्रदीप इंदुलकर, नगरपालिका संचालनालय संचालक पुरुषोत्तम भापकर, जलसंधारण विभागाचे उपसचिव वखारे, सकाळ माध्यम समूहाच्या स्ट्रॅटेजिक काउन्सिलचे प्रमुख बॉबी निंबाळकर हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. बॉबी निंबाळकर यांनी 6 आठवड्यांच्या वॉटर लॅब मधील निष्कर्षाचं सादरीकरण केलं. पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचे वॉटर लॅब मधील पर्यायही त्यांनी सांगितले. This is what the house looked like for water source and conservation. It was interesting. In this sub lab, they had 3 sub labs. So that is how, because that's how huge the topic is. From a water source and conservation. So there was a clear-cut discussion around surface water, discussions around distribution of surface water and groundwater recharge and management. And this is where the true north is, to achieve the true north, these are the measurable goals which were taken by the lab members, and then all the initiatives which have come out of this lab are actually going to help achieve this goal which has been defined. हे सारं पाहून आम्हाला सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांना जणू सर्वकष कृती अहवालच मिळाला आहे अशी भावना कार्यक्रमाला उपस्थित सर्व उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी मांडली. शेती तर पाणीशिवाय होणारच नाही, त्याच्यासाठी पाणी महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे कॉन्सेप्ट असा आहे की ज्यांनी शेती करायचं आहे त्यांच्या जमिनीमध्ये किमान ओलावा असला पाहिजे, आणि तो किमान ओलावा निर्माण करण्याकरिता काय करावे, तो वॉटर फॉर ऑल आहे. शेतीसाठी जर पाणीचा विचार जर केला तर शेतीच्या प्रत्येक हेक्टेअरमध्ये किंवा प्रत्येक इंचाला जे किमान ओलावा लागतो ते उपलब्ध करून देणे हे वॉटर लॅबचा उद्देश असला पाहिजे, आणि तो आहे. यांनी 32 शिफारस दिलेल्या आहेत. आम्हाला निश्चितपणे हे फायदा होईल. 6 आठवड्या शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट, स्वयंसेवी संस्थान, प्रायव्हेट सेक्टर सगळे मिळून अनेक रेकमेंडेशन्स आणलेले आहेत. हे सगळे बॅक बाय डेटा हे अति महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि हे आता सगळे एकत्रित म्हणून एक डॉक्युमेंटसारखे झालेलं आहे. मला वाटतं की हे पहिल्यांदा ते सगळ्या प्रकारचे लोक, म्हणजे विविध विभागाचे लोक आणि NGOs आणि प्रायव्हेट सेक्टरचे लोक एकत्रित आणून एका विषयावर चर्चा करण्याचे हे प्रथमतः प्रयत्न झालेले आहे. आणि जे काय आज आम्हाला ऐकायला मिळालं आणि लॅब चालू असताना मला बघायला मिळालं, त्याच्यातून मला असं वाटतं की निश्चित हे पूर्ण यश मिळालेले आहे आणि लोक खूप खुश होते. मला वाटते हे अत्यंत एक उत्तम अशी पाऊल आहे आणि सही मार्गाने, सही दिशेने. पाणी जर सगळ्यांना मिळवायचे असेल तर प्रत्येकांचा सहभाग आवश्यक असते, आणि इथे सगळं शासनामार्फत, NGOच्या, इंडस्ट्रीच्या वेगळ्या सगळं घटकांच्या जे तज्ज्ञ मंडळी आहे, 6 आठवडी त्यांनी बसून सिस्टममध्ये काय काय करणे आवश्यक आहे, आपला स्ट्रेंथ्स काय, विकनेसेस काय, कुठे आपण कमी पडतो आणि ते कमी कसं भरून काढता येईल, त्याच्यासाठी लागणारा निधी, हे सगळ्यांच्या पूर्णपणे एक ड्राफ्ट प्लॅन तयार केलेले आहे. वॉटर लॅबसाठी सरकारी यंत्रणेकडून भरीव सहकार्य झाल्याबद्दल पेमांडूचे वरिष्ठ व्यवस्थापक अझारी बरदास यांनी शासनाचे आभार मानले. In terms of the process, so we had a strict 6 weeks process, and everybody is familiar with the 6 weeks process now. But again, after day 1, after answering why I need to be here for 6 weeks, day 2, I got the solution for everything. 1,001 solutions came to my door, came to my table. I got the solution. We don't need to be here for 6 weeks. The solutions. But hang on. This is about other solutions. And you all know who you are when you are coming up to me with the solutions and all that. But then you realize, that are these solutions addressing the right problems?
And so this is the important one. The second observation is the adherence to the process. So I saw people buying into the process and really believing in it. Because then the arguments started happening between yourself. That's not the issue. Why is that the solution and all that? So the adherence to the process happened. And that's very important to the transformation of people as well. The third thing, another example of the tools and the process that we use is about prioritization. So whenever I ask, okay, what project is this? This is the project for this. Where do we need to do? We need to be everywhere. I said, and again, whoever's laughing, you know what I'm talking about. We need to be everywhere. I said, that was the thing. So we do everywhere. How many people? All 120 million people. And cows and animals as well. Everybody, you know that. I said, hang on, okay. Let's prioritize which cow, which people, so the most fun part of the lab was seeing you all discuss that prioritization matrix. That was incredible, and that was part of the evolution I saw. So from all the solutions, and hang on, we only need a few solutions. राज्यासाठी अशा लॅबच्या माध्यमातून योगदान देण्याची संधी मिळाली, त्यामुळे सार्थक झाल्याची भावना लॅब तज्ज्ञांनी व्यक्त केली. We started believing ourselves on the third or fourth day of the workshop. And in fact, we all are thankful for the organizers who have handpicked us for letting us to contribute in this kind of milestone that we will be doing it for the country, for the state at least. We started with the data, and we have done the analysis on different perspectives. There were permutations, combinations. And yes, when we call it a lab, we always think of some kind of glassware, some utensils, some liquid being poured from one burette to other kind of thing. But this was the lab where we poured one solution from the other one burette to the other burette. प्रभावीपणे उपाययोजना राबवल्या तर नक्कीच क्रांती होईल असा विश्वास कृषी लॅबमधील सदस्यांनी व्यक्त केला. थेंबातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढवता येईल, पाणी बचत करून यामध्ये वेगवेगळ्या विषयावर आम्ही चर्चा केल्या, वेगवेगळे फाउंडेशन म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जी पेमांडूची जी प्रोसेस आहे, बिग फास्ट रिझल्ट, ही मला खूप आवडली. याच्यामध्ये यांचं जे डीप डाईव्ह टेक्निक आहे की 30,000 फुटावरून 3 फुटावर कसं यायचं, हे प्रत्येक दिवशी आम्ही पहिल्या हप्त्यामध्ये जर आम्ही बघितलं तर एकदम आमच्या लॅबमध्ये संसद भरल्यासारखं वाटत होतं. वॉटर लॅबच्या माध्यमातून पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. या मॉडेलची जर प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली तर देशासमोर आणि जगासमोर हे मॉडेल एक उदाहरण होईल, हे नक्की. साम टीव्ही, मुंबई.